हॅलो नमस्कार, मी डॉक्टर अभिषेक जैन MD होमिओपॅथ मागच्या 25 वर्षापासून होमिओपॅथी प्रॅक्टिस करीत आहे। आज आपण व्हायरल इन्फेक्शन हर्पीज झॉस्टर या आजाराबद्दल जाणून घेऊ। हर्पीज झॉस्टर यालाच दुसरं नाव सिंगल्स आणि आपण सर्व या आजाराला नागिन या नावाने ओळखतो। नागिन हा आजार कोणाला होतो, कशाने होतो आणि त्याचे लक्षणं काय, त्याचा योग्य ते उपाय काय हे आपण जाणून घेऊ। नागिन हा आजार ज्या कोणाला लहानपणी चिकनपॉक्स म्हणजेच काजण्या होऊन गेले आहे, त्या काजण्याला कारणीभूत असणारा व्हायरस हा हर्पीज झॉस्टरला कारणीभूत आहे। काजण्या झाल्यानंतर हा व्हायरस सुप्त अवस्थेत नसांमध्ये जमून बसतो, नर्व एंडिंग्समध्ये जमून बसतो आणि जेव्हा त्याला पूरक असं वातावरण मिळतो, जेव्हा भविष्यात बॉडीची इम्युनिटी कमी होते, रोगप्रतिकारशक्ती कमी होते, त्यावेळेला हा व्हायरस ॲक्टिवेट होतो आणि हा आपले लक्षण दाखवतो। या आजाराचं सर्व महत्त्वपूर्ण लक्षण म्हणजे सिव्हिअर कंटिन्युअस न्यूरॉलजिक पेन, कंटिन्युअस नशीचं दुखणं, अनबेरेबल पेन हा एक महत्त्वपूर्ण लक्षण या आजारामध्ये असतो। त्याच्यासोबतच ज्या जागी पेन असतो त्या ठिकाणी स्किन रेड होते, त्या ठिकाणी बर्निंग सेन्सेशन होतो, कधीकधी कुणाला खाज येते। हर्पीज झॉस्टर हा आजार शरीराच्या एकाच बाजूला राहतो आणि या आजाराला आपण होमिओपॅथीने पूर्णपणे इझिली ट्रीट करू शकतो। 2 ते 4 दिवस जास्तीत जास्त या आजाराच्या पेनला जाला लागतात आणि ज्या पुरळ चढल्यासारखे जे फोडं येतात त्याला बसायला 8 ते 10 दिवस लागतात। कधीकधी हा आजार चेहऱ्यावर पण येतो। जर हा आजार डोळ्यापर्यंत पोचला तर डोळा निकामी होण्याचे चान्सेस राहतात। कधीकधी आजार बसल्यासारखा वाटतो, परंतु त्याचे लक्षणं काही जसं पोस्ट हर्पिटिक न्यूरॉल्जिया म्हणजेच हर्पीज झाल्यानंतरही त्या भागाला कंटिन्युअस असा पेन सुरू राहतो। कुणाला वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष असा कंटिन्युअसली पेन राहतो। त्याला हवा सहन होत नाही, त्या जागेला कपड्याचा धक्का पण सहन होत नाही। तर अशा या पोस्ट हर्पिटिक न्यूरॉल्जियामध्ये पण होमिओपॅथी खूप चांगलं काम करते, त्या आजाराला पूर्णपणे बरा करते। कोणत्याही टाईपचं न्यूरॉलजिक पेन असलं तरी पण होमिओपॅथीने त्याला आपण इझिली ट्रीट करू शकतो। मग तो ट्रायजेमिनल न्यूरॉलजी असो, पोस्ट हर्पिटिक न्यूरॉलजी असो किंवा सायटिक असो। जर कोणालाही या आजाराबद्दल काही मला विचारायचं असलं, या आजाराबद्दल काही त्यांना क्वेरीज असल्या तर ते मला संपर्क करू शकता। माझा फोन नंबर, माझा ॲड्रेस इथे दिलेला आहे। नमस्कार, थँक्यू।